नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत। मी शिवाजी चव्हाण। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। आज ठाणे जिल्ह्यात टिटवाळा या ठिकाणी जप ज्वाला बहुउद्देशीय संस्था टिटवाळा यांनी सत्कार सोहळा व पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित केला होता। या कार्यक्रमाचे आयोजन श्री नथुराम अनंता कदम सर, संस्थापक अध्यक्ष जप ज्वाला बहुउद्देशीय संस्था टिटवाळा यांनी केले। तर कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट हर्षाली विजय चौधरी उर्फ धवील, महापौर कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण, माननीय आमदार विश्वनाथजी भोईर सर कल्याण पश्चिम, माननीय श्री अशोक नाना सानप राज्य कर उपायुक्त होते। तर या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती माननीय श्रीमती तुळसा आनंदा जाधव सहाय्यक निबंधक जालना, माननीय श्री अरुण शांताराम साळुंके अध्यक्ष कोयना क्षत्रिय मराठा सेवा मंडळ, माननीय श्री मनीष बोरसे कर सल्लागार मुंबई, माननीय श्री शिवाजीराव राजाराम चव्हाण प्रदेश कार्याध्यक्ष रुग्ण हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य तथा संपादक परभणी वार्ता, माननीय श्री यशवंत पवार संस्थापक अध्यक्ष जनहित सेवा मंडळ ठाणे, सौ प्रेरणा कुलकर्णी सिने अभिनेत्री तथा अध्यक्ष प्रेरणा फाउंडेशन, माननीय श्री हरीश पष्टे सर नगरसेवक तथा सभापती शहापूर ठाणे जिल्हा ठाणे, माननीय श्रीमती अमृता पाटणकर संपादिका महाराष्ट्र न्यूज, माननीय डॉक्टर श्री विम काळे गुरुजी संस्थापक अध्यक्ष श्री दत्त संस्था अक्कलकोट स्वामी भक्त परिवार सातारा, ॲडव्होकेट मंदा सोनवणे सेक्रेटरी मैत्रेय फाउंडेशन। या कार्यक्रमाचे निवेदक माननीय सौ करुणा गगे बांगर व माननीय श्री मुकेश दामोदरे आदी मान्यवर या सत्कार सोहळ्यास उपस्थित होते। तर माननीय श्री सुधाकररावजी मोने सर, माननीय श्री तुकारामजी नाना मोंडकर, माननीय श्री तानाजी गव्हाणे सर, माननीय श्री चिरंजीव शिवम वरवरे सर, माननीय श्री शिवम वखरे सर आदी मान्यवरांचा शाल, श्रीफळ, मानपत्र व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला। तसेच यावेळी कार्यक्रमाचे आयोजक श्री एन.ए. कदम सर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। तर कार्यक्रम यशस्वी करण्याकरता विशेष परिश्रम आयोजक माननीय श्री रामकृष्ण हरी भेरे सर, माजी सरपंच बिरवडी व माननीय श्री सुभाषरावजी गांजाळे सर ठाणे जिल्हा सचिव रुग्ण हक्क संरक्षण समिती तथा समाजसेवक यांनी घेतले। अशाच घटना घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच न्यूज 24 परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा। आपल्या प्रतिक्रिया जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा। चला आजच्या ठळक घडामोडी संपल्या। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।